अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 46. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन. आपण नये आता येथून, चरण सोडोनी श्री गुरूंचे. श्री गुरु शरणम. संकट आणि समस्या, संकटे व समस्या या सर्वांना आहेत. संकटाचा सामना करा, यश नक्की येतं. दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची, आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो. शांत राहून चांगलं कर्म करावं, इथे प्रत्येकाचा खटला चालू आहे. फक्त वेळेची वाट बघा. निकाल सगळ्यांचाच आहे. पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही. हे ज्याला कळलं त्याला खरं जीवन कळालं. म्हणून आनंदी रहा, सुखी रहा, समाधानी रहा. दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजत नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत. तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःच भाग्य लिहून देत नाही. कामाचा आळस आणि पैशाचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. नातं कुठलंही असो, तिथं प्रेम हे मनापासून असावं, शब्दापुरतं नसावं. आणि राग हा शब्दापुरता असावा, मनातून नाही. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी आणि काही चांगलं घडत असतं. इतकेच की ते आपल्याला दिसत नसतं. तुम्हाला हे माहीत आहे का? महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला. विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासलं. वराडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व होतं. सुरदास आंधळे होते, मुक्तेश्वर मुके होते, कुर्मदास पांगळे होते. चोखोबारायांचा मृत्यू भिंत अंगावर पडल्याने झाला. तुकोबारायांचा सर्व संसार दाणादाण झाला. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. जन्मभर श्रीकृष्णासाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा पाला घ्यावा लागला. पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावं लागलं. महान पतिव्रता सीतादेवींना बंदिवासामध्ये राहावं लागलं आणि अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं. श्रीराम प्रभूंना वनवास भोगावा लागला. प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला. विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली. पैशाची टांगसाळ घरात असताना सुद्धा या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य आणि दुःख भोगावले. इतकी कर्माची गती घन असते. आपल्या टिचभर पुण्याचा आपण डांगोरा पिटू नये, ते हास्यास्पद नाही का? मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का? असे रडगाणे गाणाऱ्या आज्ञाजीवांनी वरील उदाहरणं वाचून निमूटपणे प्रेमाने उपासना करीत राहावी. परमेश्वराच्या अचूक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही. म्हणून हाती काम ज्याच्या मुखी नाम राहे, सदा भाग्य त्याची वाटप आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, प्रत्येकाने सतत दत्तनामात राहा आणि आपलं जीवन सुखी करा. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु.